नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या आपल्या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आमंत्रित करतो आणि त्यांची मुलाखत घेतो। अर्थातच आज आपल्याला उद्योजिका लाभलेल्या आहेत सुरेखाताई वाळके। सुरेखाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत। सुरेखाताईंची विशेष ओळख म्हणजे त्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यांचे स्वतःचे 3 रेस्टॉरंट्स आहेत। म्हणजे त्यांनी स्वतः सुरुवात केली दादरच्या आगर बाजारातनं, त्यांचं स्वतःचं एक रेस्टॉरंट आहे चैतन्य। त्याच्यानंतर त्यांनी दुसरं आपल्या शिवसेना भवन जवळ सुद्धा त्यांचं एक कोहिनूर स्क्वेअर मध्ये त्यांचं एक कोस्ट अँड ब्लूम हे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि जिथे आपण भेटलो आणि तिसरं मालवणला आहे असं, आणि बरेच असं त्यांचे उद्योग आहेत तर ते आपण आज जाणून घेणार आहोत आणि ते कसं रेस्टॉरंट मॅनेज करतात आणि सगळ्या स्टाफला मॅनेज करतात आणि त्यांची स्पेशालिटी काय आहे याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। आणि अशा ह्या कर्तृत्ववान महिलेचा आपण आज सन्मान करणार आहोत नवरात्री निमित्ताने। तर मॅडम, अर्थातच कारण महिला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फार कमी येतात। आज हल्ली आपण पाहतो हॉटेल मॅनेजमेंटचे आपलं कॅटरिंग कॉलेज वगैरे आपल्या दादरला आहे, पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या मुलं मुली फार कमी आहेत। आणि तेव्हा तर तुम्ही जेव्हा 30-35 वर्षापूर्वी या क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा फार उद्योगाच्या संधी कमी होत्या आणि त्यात स्वतःचा उद्योग करायचा हे स्वप्न कधी ठरवलं? सांगायचं खरं तर माझा बिझनेस हा रेस्टॉरंट इंडस्ट्री हा नव्हता आणि खरं वाटणार नाही तुम्हाला, मला जेवणही करता येत नव्हतं लग्न झालं तरी। म्हणजे मी नेहमी सांगते की तुम्ही एखादा बिझनेस सुरू करताना त्याच्यात अगदी मास्टर की मिळवली पाहिजे असं काही नाही, तुम्हाला आतून वाटलं पाहिजे की मी हे करू शकते। आणि माझं असंच काहीसं झालं, कारण माझं पहिलं पार्लर होतं, ब्युटी पार्लर, आणि त्याच्यानंतर ते मी एक 10-15 वर्ष चालवलं आणि मग मी रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये माझ्या मिस्टरांमुळे आले। त्यांनी एक आमचा रिकामी गाला होता, तिथे काय करायचं, तर मग आमचा एक मित्र होता, त्याने सुचवलं इथे आपण रेस्टॉरंट सुरू करूया। तर मग त्यांनी त्याच्याबरोबर बरोबर येऊन त्यांनी ते रेस्टॉरंट सुरू केलं। पण मग काही शेवटी महिलांकडनं मदत घ्यावी लागते जेवणाच्या याच्यामध्ये, टिप्स असेल, आणि मग मी त्यांच्याबरोबर काम करायला लागले आणि मग मलाही आवड निर्माण झाली। मला समजलं की मी चांगलं जेवण बनवू शकते, कारण मी ज्या डिश बनवायची तर नितीन म्हणजे माझे मिस्टर ते खायचे तर त्यांना ते खूप आवडायची। ते नेहमी म्हणायचे की ही डिश जर लोकांना आपल्याला घालायला मिळाली, द्यायला मिळाली तर किती मस्त होईल आणि लोकही आनंदी होतील, कारण आमचं मालवण हे टुरिझमच्या ह्याच्यावरती मोठं झालेलं, त्याच्यामुळे येणारा टुरिस्ट कसा आनंदी राहायला पाहिजे, तो परत इथे आला पाहिजे, तर त्याच्यासाठी जेवण चांगलं तिथे देणं महत्वाचं होतं। आणि त्या संकल्पनेनं आम्ही विचार केला, चला एखादं रेस्टॉरंट सुरू केलं त्यांनी, मी त्यांना हातभार लावायला लागले आणि मग मी माझं पार्लर बंद करून कम्प्लिटली 100% या बिझनेसला दिले आणि आम्ही चैतन्य नाव ठेवलं त्या रेस्टॉरंटचं आणि हो, आणि सगळा चैतन्यदायी प्रवास आजपर्यंत सुरू आहे। जेव्हा पहिलं रेस्टॉरंट आपण ओपन केलं, चैतन्याचा आपण उल्लेख केला, तेव्हा मग आता त्या कस्टमर बेस आपला तयार होणं गरजेचं असतं, कारण आता आजूबाजूला एवढं कॉम्पिटिशन आहे तरी ते सगळे लोक आपल्या रेस्टॉरंटला कसे येतील आणि ते कायमस्वरूपी आपल्याकडे कसे राहतील हे एक टास्क असतो, तर तो तुम्ही कसा मॅनेज केला? खरं सांगायचं तर टेस्ट ही पहिल्यांदा, तर हायजीन हे एक महत्वाचं असतं त्याच्यामध्ये, आणि तुमचं कस्टमरांची रिलेशनशिप तुम्ही कशी वाढवू शकता। म्हणजे आत्ताच्या याच्यात तर आम्ही नेहमी सांगतो आमच्या स्टाफना की तुम्ही कस्टमरांची रिलेशन वाढवा, तरच तुम्ही या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही टिकून राहू शकता। आणि त्याचबरोबर टेस्ट ही आहेच। आता कसं झालं, टेस्ट ही 2 नंबरला गेलेली आहे। तुम्हाला अँबियन्स, आणखीन सर्व्हिस, ह्याच्याकडे पॅकेजिंग, याच्याकडे लोक जास्त आकर्षित झालेले आहेत, त्याच्यामुळे पण टेस्ट ही हवीच, कारण आम्ही आता माझ्याकडे माझे कस्टमर्स टिकून राहिले पाहिजेत, त्यांना टेस्ट चांगली लागली पाहिजे आणि ती सुद्धा ऑथेंटिक लागली पाहिजे। म्हणजे आमचा मोटोच हा होता की रेस्टॉरंट सुरू करायचा की आम्ही जे देणार ना ते 100% देणार आणि 100% ते मालवणीच असलं पाहिजे। आणि याच्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले आणि
नुसतं मालवणी जेवण नाही, कारण लोकांना मालवणीच्या नावाखाली मुंबईत आम्ही बघतो बरंच काही देतात, काही नॉन महाराष्ट्रीयन लोक सुद्धा मालवणी बनवतात आणि देतात आणि लोक तेच खात आलेले आहेत. मग लोकांना मालवणी जेवण नक्की काय असतं हे करण्यासाठी मालवणी कल्चर पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय की मालवणला काय मिळतं, तिथले लोक काय खातात. कारण माझा जन्म मालवणलाच झालेला असल्यामुळे आम्ही लहानपणापासून मालवणी जेवणच जेवत आलो. तर हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलं. त्याच्यानंतर रिलेशनशिप मेंटेन केली, कारण माझ्याकडे 94ला जे कस्टमर जेवले तेही अजूनही आमच्या रेस्टॉरंटमध्ये येतात. म्हणजे आजही ते टिकून ठेवले. आणि कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची असते की तुम्ही त्यावेळी जी टेस्ट देत होता ती आतापर्यंत आहे का, आणि ती टिकवून ठेवणं हे रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये खूप महत्वाचं आहे. खरंच. आणि आपल्या मालवणी पदार्थच एवढे रुचकर आणि छान आहेत की असं सगळ्यांना मोह होतो. पण तो उत्तर भारतातला असू दे, दक्षिण भारतातला असू दे, मालवणी फूड म्हटलं की अगदी मोह होतो आपल्याला. कधी आपल्याला मालवणी जेवण जेवता येईल असा. कारण मालवणी जेवणाचं कसं आहे की म्हणजे जास्त मेनू नसतात, 1-2च मसाले, 2 मसाल्यांमध्ये जी काही प्रिपरेशन्स असेल आणि फिश आणि चिकन याच्यावरती, आणि खूप टेस्टी. कारण मसाला जो असतो आपला ना तो इतका इंटरेस्टेड असतो की तो कशातही तुम्ही टाकलात तरी. आणि मुख्य लोकांचा एक गैरसमज आहे की मालवणी जेवण हे तिखट असतं, पण मालवणी जेवण हे तिखट नसतं. त्याच्यात गरम मसाल्याचा तिखटपणा असतो, त्यामुळे तो जो खमंगपणा असतो हा मालवणी जेवणात जास्त असतो. नक्कीच. आता आपलं पदार्थांचाच विषय चालू आहे, तर नेमकं काय स्पेशालिटी आहे किंवा काय स्पेशल डिशेस आहेत आपल्या कोस्ट आणि ब्लूम त्या हॉटेलमध्ये ते पण सांगाल. आम्ही नवीन एक, कारण कसं बिझनेस चालवताना एक स्टेप पुढे जात राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही आमचं चैतन्य आहे तिथे फक्त म्हणजे मालवणी फूड आम्ही ठेवलेलं आहे, बाकी काही नाही. पण मग लोकांना, आजकालच्या मुलांना त्याच्या व्यतिरिक्त स्टार्टर्स हवे असतात, ड्रिंक्स हवं असतं त्याच्याबरोबर, म्हणून आम्ही हे कोस्ट अँड ब्लूम हे रेस्टॉरंट कोहिनूर स्क्वेअर मध्ये सुरू केलंय. तिथे रेस्टो बार आहे आणि इंटरनॅशनल कोस्टल क्युझिन आहे. म्हणजे सी फूडचेच बरेच काही प्रकार तुम्हाला जर खायचे असतील तर आम्ही तिथे देतो. जर कोस्टल एरिया आहे ऑल ओव्हर ते सगळे आहेतच, आणि इतर बरे केरळी आहेत, थाई आहेत, सगळ्या प्रकारचं कोस्टल क्युझिन तिथे मिळतं. आणि तिथे मग चैतन्याचं फूड पण, चैतन्यात तसं म्हटलं तर मालवण कोस्टल एरियाच येत होतं, तर मग चैतन्याचं फूडही तिथे तुम्हाला मिळतं. हो. पण नेहमी कसं त्या ठराविक थाळ्या असतात की सुरमई थाळी, बांगडा थाळी आणि फिश फ्राय वगैरे ते सगळे असतात. पण अशी काही डिश आहे का, किंवा अगदी आपलं कोकणी अगदी शाकाहारी, शुद्ध शाकाहारी जेवण म्हटलं तरी ते आपण जे घावणे करतो किंवा कोंबडीचे वडे करतो ते सुद्धा बनवण्याची एक वेगळी प्रकार आहे तो, आणि तो सहसा इथे मिळत नाही, तर ते सुद्धा तुम्ही सर्व करता का रेस्टॉरंटमध्ये? सगळं जेवढं मालवणी जेवणामध्ये खातो आपण, मालवणी माणूस जेवढे काही पदार्थ ते सगळेच्या सगळे आम्ही इथे देतो. इव्हन स्वीट जे प्रकार आहेत आमच्याकडे, तुम्हाला गुलाबजाम, श्रीखंड कधीच मिळणार नाही. मोदक मिळतील, पातोळ्या, काकडीचं धोंडच मिळेल, नाचणीचा हलवा मिळेल, शिरवाळ्या मिळतील, म्हणजे आपण शेवया रसातल्या घेतो त्या मिळतील. म्हणजे हे पारंपरिक आम्ही स्वीट डिश पण आम्ही तिथे ठेवलेले आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला पापलेटचे प्रकार, सुरमईचे प्रकार मिळतील, स्क्विड म्हणजे आपण माकुल म्हणतो ते, कालवं, एकूण एक प्रकार. म्हणजे मासे जेवढे आहेत, म्हणजे इव्हन आम्ही कर्ली हा मासा सुद्धा आम्ही आमटी त्याची बनवतो. कारण कोकणी माणूस हा असा आहे की जिथे काटे जास्त ज्या माशाला ते मासे जास्त खातो, त्यामुळे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आम्ही हे सगळे मेनू ठरवलेत. आणि चैतन्यामध्ये गेलात तर मी म्हटलं तसं मालवणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे ऑथेंटिक फूड मिळेल, जिथे अगदी भरभरून खोबरं, मसाला, चमचमीत पदार्थ, वडे, घावणे, आंबोळ्या, भाकऱ्या दोन्ही प्रकारच्या, हे सगळं मिळतं. आणि आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली थाळी पूर्ण होत नाही सोलकढी शिवाय. सोलकढी शिवाय मला वाटतं सोलकढी सुद्धा आमच्याकडे
आमच्याकडे असते आणि आम्ही नेहमी कस्टमर, मुंबईत आता झालंय कसं, आले लोक की आधी सोलकढी मागतात, तर मग नेहमी आम्ही सांगतो मालवणी जेवणाची भैरवी ही सोलकढी असते. जेवून झाल्यानंतर तुम्ही ती सोलकढी प्यायची असते. आणि बरेच जण असं म्हणतात की थंड मिळेल का सोलकढी, तर सोलकढी ही थंड नसते, बनवलेली असेल आणि मग ती फ्रीज मध्ये ठेवून देतात खराब होऊ नये, पण त्याच्यामध्ये मजा नाही. जी रूम टेम्परेचर असतं ती ताजी असते. आणि ती कारण नारळाचं दूध हे थंड पाण्यामध्ये नारळाचं दूध येऊच शकत नाही, त्यामुळे सोलकढी ही थंड नसतेच, रूम टेम्परेचर मध्ये केली आणि ती कशी टिकत नाही, कारण त्याला शिजवणं नसतं. त्याच्यामुळे नुसता ज्यूस हा 1-2 तासाशिवाय पेक्षा जास्त राहत नाही, टिकत नाही तो. त्यामुळे जेवढी नॉर्मल टेम्परेचरला सोलकढी तुम्ही प्याल तेवढी ती जास्त फ्रेश असते. आणि आपल्या पानाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, त्या असतात, किती व्हरायटी आहे. पापड, लोणची. आम्ही चटणी आमच्याकडे आमच्या चैतन्यामध्ये आम्ही एक चटणी बनवतो ज्याच्यामध्ये तिरफळ वगैरे सगळं, म्हणजे लाल तिखट, ती आंबट गोड तिखट आणि तिरफळाची एक टेस्ट, आणि ती मालवणी लोकांना प्रचंड आवडते. अगदी लोक नुसती पण खातात ती चटणी. त्यामुळे अशा ही चटणी, त्याच्यानंतर आम्ही उकड्या तांदळाची पेज करतो, त्याच्याबरोबर ही चटणी खाल्ली जाते. पण लोक आजकाल ती अगदी मागून मागून घेतात, एवढी आवडते लोकांना. तर असे सगळे पदार्थ आहेत आणि मला वाटतं ही चव चाखायला तुम्ही नक्कीच मॅडमच्या सगळ्या रेस्टॉरंटना भेट दिली पाहिजे. दादर इथे आगर बाजारमध्ये चैतन्य आहे आणि कोहिनूर स्क्वेअर म्हणजे सेना भवन जवळ त्यांचं कोस्टल अँड ब्लूम असं हे रेस्टॉरंट आहे. आणि मालवणला गेला तर नक्कीच तुम्ही मॅडमना फक्त एक कॉल करायचा, त्या सगळ्या अरेंजमेंट तुमच्यासाठी करू शकतील. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण सुरेखाताई वाळके यांच्याशी संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित केलेला आहे. आणि आजच्या आपल्या पाहुण्या आहेत सुरेखाताई वाळके, ज्या उद्योजिका आहेत आणि त्यांचे 3 रेस्टॉरंट्स आहेत दादरमध्ये आणि मालवणमध्ये. तर सुरेखाताई, आता आपण मी जेव्हा आले होते कोहिनूर स्क्वेअरच्या तुमच्या कोस्ट अँड ब्लूम हॉटेलमध्ये, तेव्हा एक इव्हेंट एक तुम्ही स्पेस ठेवलेली आहे, कारण मुंबईमध्ये बरेचसे इव्हेंट्स होतात आणि तिथे म्हणजे छोटीशी बर्थडे पार्टी, मुलांची बर्थडे पार्टी, आपल्या नवरा बायकोची वेडिंग अॅनिव्हर्सरी असते किंवा आपल्या आई वडिलांचे, सासू सासऱ्यांचे वाढदिवस, असे छोटे छोटे इव्हेंट्स आपण तिथे करू शकतो. ही एक छान कन्सेप्ट आहे आणि तुम्ही त्या स्पेस छान अकोमोडेट केलेला आहे. म्हणजे एकीकडे रेस्टॉरंट आहे आणि एकीकडे हे इव्हेंट्स करायला स्पेस सुद्धा आहे. तर हे युनिक आयडिया म्हणजे कोणाकडला सुचली आणि कसं काय इम्प्लिमेंट करता? दादरमध्ये बऱ्याच वेळा आम्ही, म्हणजे मी एक क्लब चालवते, महाराष्ट्र बिझनेस क्लब, आणि आमच्या मीटिंग्स असतात ह्या सकाळच्या 7:30 ला सुरू होतात. तर त्यावेळी आम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी तर आम्हाला छोटा बँक्वेट हॉल असं कुठेच नाही आणि जिथे फूड चांगलं आहे असं कुठेच मिळालं नाही. मग त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आहेच मोठी स्पेस, तर मीटिंग पण झाली पाहिजे, एखादे काही असे प्रोग्राम्स झाले पाहिजेत, तर त्याच्यामुळे ते थोडंसं आम्ही मोकळी स्पेस ठेवलेली आहे आणि बरेचसे प्रोग्राम्स होतात तिथे, काही मीटिंग्स होतात, बरेच ऍक्टर लोक येऊन गेलेले आहेत आमच्या रेस्टॉरंटला. म्हणजे काल आता दशावतार रिलीज झाला तर त्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर हे पण परवा, जिंकुडे हे पण परवा येऊन गेले आणि क्रिकेटियर येतात, सुनील गावस्कर ते पण येऊन जात आहेत बरेच. आणि चैतन्याचे फॅन तर राजसाहेब ठाकरे तर प्रचंड फॅन आहेत, तर त्यांच्या ऑर्डर्स असतात म्हणजे चैतन्याला. आणि बरेच सेलिब्रिटी म्हणजे मराठी सेलिब्रिटी बरेचसे येऊन जात आहेत. जे काही फिल्मचं प्रमोशन किंवा एक ट्रेलर लॉन्च वगैरे असं ते तिथे होतं आणि ते कोस्ट अँड ब्लूमला होतं आणि फूड पण चांगलं मिळतं तिथे, त्यामुळे लोक रिपीट पुन्हा येतात. एकदा जेवून गेलेले कस्टमर्स दुसऱ्यांना सांगतात, ते येतात.
आणि अशा खूप साऱ्या पार्टीज पण होतात. अगदी म्हणजे 100 लोकांपर्यंत पण पार्टीज तिथे आम्ही प्रत्येक वेळी जर 100 लोकांचं बुकिंग असेल तर कम्प्लीट रेस्टॉरंट आम्ही त्यांना देतो. मग आम्ही बाहेरचे घेत नाहीत रेस्टॉरंट. अशा प्रकारे छान त्याला रिस्पॉन्स लाईव्ह म्युझिक असतं हवं असेल तुम्हाला तर ते पण होतं. रविवारी सकाळी ब्रंच असतो आमच्या इथे, तर तेव्हा लाईव्ह म्युझिक असतं. मग ज्यांना गाणं गात म्हणजे ऐकायला आवडतं ते येतात, तिथे डान्स करतात जेवण झालं की, म्हणजे मस्त एन्जॉय करतात तिथे. ओके. आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच परमिशन्स काढाव्या लागतात असं मी ऐकलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या असतील त्या, तर त्या कुठल्या कुठल्या आहेत अशा काही तुम्ही खास सांगू शकता? एक तर तुम्हाला म्हणजे आता खूप सोपं झालंय लायसन्स काढणं, कारण नेटवरती तुम्हाला सगळी माहिती मिळते. कुठले लायसन्स असतात, त्याच्यासाठी कुठले कागदपत्र तुम्हाला हवे आहेत. तर रेस्टॉरंट इंडस्ट्रीला म्हणजे मी अगदी 350 स्क्वेअर फीटचा गाला सुरू केला तेव्हापासून हे आता 3000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट इथपासूनच सगळं बघितलंय मी आणि मी स्वतः अनुभवलंय की तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्हाला छोट्या जागेमध्ये रेस्टॉरंट करायचं आहे तर तुम्हाला किचनसाठी कमीत कमी 200 स्क्वेअर फीटची तरी जागा हवीच, त्याशिवाय तुम्हाला बीएमसी परमिशन देत नाही. त्यासाठी ते शॉप लायसन्स सुद्धा तुम्हाला आता घ्यावंच लागतं असं काही नाही, तर पण एक शॉप लायसन्स लागतं आणि फूडचं एक लायसन्स लागतं. त्याच्यानंतर एक फायरवाले ते मेन लायसन्स आहे ते एक लागतं. आणि बरेचसे तुम्ही बोर्डवर LED लाईट किंवा कुठली लावलात किंवा आतून आपण म्हणतो ती लाईट देतात त्याच्यासाठी लायसन्स लागतं. त्याच्यानंतर शटर लायसन्स लागतं. बरीच लायसन्स आहेत अशी की तुमची जागा कुठे आहे, किती आहे, त्याच्यावरती हे सगळं अवलंबून. कारण सगळ्या लोकांचं आरोग्याशी संबंधित ही इंडस्ट्री आहे, कारण थेट आपला घास पोटात जातो. सगळ्यात महत्वाचं हेल्थ लायसन्स ते तुमच्याकडे हवंच. कुठलंही रेस्टॉरंट असेल तर हेल्थ लायसन्स हे खूप महत्वाचं असतं. आणि मी तर असं म्हणेल की जागा कुठलीही घेतल्यानंतर हेल्थ लायसन्स त्या जागेत, हेल्थ लायसन्सचे जे नियम आहेत ते त्या जागेला लागू आहेत का हे बघूनच जागा घ्यावी, कारण ते मिळताना खूप अडचणी येतात आणि मग लोकांना जागा सोडावी पण लागते. माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे. त्याच्यामुळे ते एकदम म्हणजे महत्वाचं लायसन्स म्हणजे हेल्थ लायसन्स. मी अशासाठी विचारलं कारण तरुण उद्योजक जे असतील किंवा उद्योजिका असतील, महिला असतील, तर त्यांनाही काय काय करावं लागतं, म्हणजे ह्यातल्या टप्प्यावर आपल्याला कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल हे आपण सांगू शकत नाही. कधी कामगारच नसतात, स्वतः जाऊन कुक करावं लागत असेल, तर अशा काही तुम्ही व्यवसाय करताना अडचणी आल्या का? नक्की. म्हणजे मी तर सांगेन जे रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये येत आहेत, म्हणजे ज्यांना वाटतं की आपण रेस्टॉरंट सुरू करावं, तर जेवण करणं छान आणि गेस्टना देणं हे तर मी म्हणते फक्त 30% असतं आणि बाकी 70% बॅकएंडला एवढी कामं असतात की ती नाही लक्षात येत आपल्या. आणि ती जर नाही झाली तर तुम्ही जास्त वर्ष शकत नाही, रेस्टॉरंट टिकू शकत नाही. तर ते खूप म्हणजे तुमच्याकडे एक चांगला अकाउंटंट हवा. आणि सध्या मार्केटिंग हे इतकं महत्वाचं आहे की एक मार्केटिंग करणारा एक तुमच्याकडे माणूस हवा. त्यानंतर R&D करणारा, ते जेवण होतंय का, नवीन काय तुम्हाला करा, कारण तुम्ही नाही बदल करत राहिले तुमच्या मेनू मध्ये तरी तुम्ही याच्यामध्ये व्यवसायामध्ये टिकून राहत नाही. ते असतं. त्याच्यानंतर तुमचे वर्कर्स असतात सगळे, त्यांना मॅनेज करण्याकरता HR लागतात, ते हवे. आणि ही सगळी टीम जर तुमच्याकडे स्ट्रॉंगली असेल ना तर रेस्टॉरंट तुमचं लॉंग टाइम तुम्ही चालवू शकता. नाहीतर बरेच अडथळे येतात याच्यामध्ये. याच्यातलं एक जरी नसेल तरी सुद्धा ती सगळी कामं तुम्हाला करावी लागतात आणि मग नाही जास्त दिवस तुम्ही टिकू शकत. आणि साधा कुक जरी बदलला तर सगळं डळमळीत होतं. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे सगळे डिशेस आहेत किंवा काय आहेत तर त्याच्या मेजरमेंट्स आणखीन SOPs सगळ्या तयार कराव्या लागतात. त्या तुमच्याकडे तयार असल्या पाहिजेत तर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता तुमच्या जेवणामध्ये. महिलांना काय मार्गदर्शन कराल, म्हणजे आता हे आपण बोलतोच आहोत पण तरी सुद्धा की
आपल्या म्हणजे जेव्हा पै पाहुणे आपल्या सणवाराला घरी येतात तेव्हा अगदी मोजकी 10-20 माणसं आपण घरात तेवढा एक गृहिणी म्हणू किंवा वर्किंग वुमन 10-20 लोकांचा आरामात करू शकते. पण एवढे 50-100 म्हणजे सतत येणारे लोक असतील म्हणजे तुम्हाला सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, यू शुड बी ऑन द टोज, म्हणजे रात्र म्हणू नका. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 24/7 तेच डोक्यात ठेवून करावं लागतं. तर ते महिलांना तुम्ही कसं मार्गदर्शन करा? मुख्य म्हणजे बऱ्याच महिला अशा असतात की गोंधळलेल्या असतात की मी नक्की काय करू. तर मी पहिलं हे करेन की तुम्हाला जे पहिलं फर्स्ट हे वाटतं ना की मी हे काम करू शकते, तर तुम्ही ते काय करू शकता लिहून काढा आणि मग तुम्हाला बघा लिहून काढल्यानंतर म्हणजे तुमच्याकडे फायनान्स किती आहे, तुम्हाला स्वतःला तुम्हाला आतून आवड आहे का की तुम्ही पैशासाठी करता, हे पहिलं विचार करणं गरजेचं आहे. कारण कुठलाही बिझनेस, रेस्टॉरंट हा बिझनेस मी नेहमी सांगते की तुम्ही जर पैशासाठी करत असाल तर तुम्ही लॉंग टाइम नुसतं हॉटेल म्हणून आपलं थोडं थोडं चालू शकता. पण तुमचं ब्रँड बनवायचं असेल, तुम्हाला तुमचं नाव करायचं असेल तर तुम्हाला आतून असलं पाहिजे की मी जे काही देणार ना ते चांगलंच देणार. आणि त्याच्यामध्ये तुमची काहीतरी अशी USP हवी. म्हणजे आताच्या स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये असं नाही की चला मला रेस्टॉरंट काढायचंय म्हणून मी सुरू करतो, मग ते रेस्टॉरंट अजून कोणतरी चालवते त्याच्यापेक्षा तुम्ही काय जास्त चांगलं देऊ शकता, तुमची अशी USP काय आहे की त्याच्यामध्ये की तुम्ही ते इतरांपेक्षा चांगलं देऊ शकता का, तुमच्याकडे कस्टमरनी यावं, हा स्वतःला प्रश्न विचारून त्याची उत्तरं लिहून काढा कुठलाही बिझनेस करायचा असेल तर. आणि हे तुम्ही करा. आणि मुख्य म्हणजे करा, म्हणजे करायचंय मला करायचंय असं बऱ्याच महिला म्हणतात, तर असं नाही. तुम्हाला करायचंय ना तर तुम्ही आत्तापासून सुरुवात करा. म्हणजे बरेच जणांचं मत नाही माझं मूल आहे ते जरा मोठं होऊ दे, मी माझी 3 महिन्याची मुलगी मुंबईला घेऊन गेले आणि कोर्स केलाय पार्लरचा. असं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सोल्युशन्स असतात असं काही नाही. पण आपण जोपर्यंत करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत कुठलाच बिझनेस तुमचा सुरू होणार नाही. तर नुसतं विचाराने नाही, तुम्ही कृती सुद्धा तेवढ्याच फास्ट केली पाहिजे, तरच तुम्ही कुठलाही बिझनेस करू शकता. आणि आपण असं नाही, आपल्याला पण एक काही न्यूनगंड असतो की आपण करू का, हे मला जमेल का. पण जोपर्यंत तुम्ही सुरुवात करत नाही तोपर्यंत काहीच जमणार नाही. कारण मी मुंबईत आले तेव्हा सुद्धा मलाही हे सगळे प्रश्न पडलेले. माझ्याकडेही फायनान्स म्हणजे मी अगदी झिरोतनं मुंबईत सुरू केलेलं आहे रेस्टॉरंट. त्याच्यानंतर फायनान्सचं हे होतं. दुसरी गोष्ट, मी मालवणवरनं आलेली असल्यामुळे मला शहरातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, लायसन्सेस माहिती नव्हते. पण मी जेव्हा करायला सुरुवात केली प्रत्येक अडचणींना मात करत मी आजपर्यंत इथे आले. तर आणि सगळ्या मला 100% खात्री आहे प्रत्येक महिलांनी असा प्रयत्न केला तर ते नक्की सक्सेस होतील. कारण स्त्री ही अशी आहे की ती काही करू शकते. तर त्याच्यामुळे तुम्ही सुरुवात करा, तुम्ही नक्की सक्सेस व्हाल. हा, नक्कीच. खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं मॅडम. आता अगदी शेवटचा प्रश्न की आता काय फ्युचर काहीतरी प्रोजेक्ट तुम्ही नक्कीच ठरवले असतील आणि ते काय म्हणजे करण्यासाठी तुम्ही काय योजना केलेल्या आहेत, म्हणजे काय फ्युचर प्रोजेक्ट आहेत? आम्ही सुरुवातीला आधी ठरवलं फ्रँचायझीज असतात, फ्रँचायझीज आम्ही नाही करणार. कारण आमचं फूड असं आहे की ते नाशिवंत खूप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप बारीक लक्ष द्यावं लागतो कारण ते सी फूड असतं. दुसरी गोष्ट, मालवणी जेवणामध्ये खोबरं असतं ते पण एक नाशिवंत हे असतं. त्यामुळे मी म्हटलं तसं प्रत्येक जण बिझनेस करतो, हा काही जण बघतो तर पैशासाठी करतात. तर आम्ही बिझनेस करतो हे आतून करतो की आम्ही जे देणार ते चांगलंच देणार. कस्टमरांच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासाठी आम्ही अगदी असतो. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे स्वतः अनुभवलेलं आहे. म्हणजे तेव्हा पहिली भेट होती आणि आज ही आमची दुसरी भेट आहे. म्हणजे तेव्हा त्यांनी जी आपुलकी दाखवली म्हणून ते आज इथे येऊ शकले आणि आल्यात. असं त्याच्यामुळे फ्रँचायझी द्यायची ना, आपण स्वतःची ओन रेस्टॉरंट काढायची. मुंबईमध्ये तरी नाही म्हटलं तरी 6-7 रेस्टॉरंट मुंबईमध्ये करायची असं आमचं हे आहे. पुढे आम्ही आता ठाणा आता बघतोय, ठाण्याला सुरू करायला 1-3-4 महिन्यात होईलच ठाणा सुरू. आणि
ते करण्याकरता मी म्हटलं तसं आम्ही आधी पहिला बेस तयार केला. पुढे जायचं असेल तुम्हाला तर पहिला बेस गरजेचा असतो. तो जर बेस नसेल आणि तुम्ही वाढवत गेलात रेस्टॉरंट किंवा कुठलाही बिझनेस तर तो कधीही कोसळू शकतात. जर तुम्हाला प्रत्येक ब्रँच तुमची चांगली चालली पाहिजे तर बेस हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे बेस असण्यासाठी आम्ही म्हटलं आमची HR टीम आहे, एक अकाउंट्स टीम आहे, ती अकाउंट्सचं काम करते. मार्केटिंग आहे, माझी मुलगी सायली ती मार्केटिंग बघते आणि माझा मुलगा मित्र पुरे रेस्टॉरंट तो सांभाळतो. आता मी फक्त R&Dचं काम करते, जायचं टेस्ट करायची. त्यामुळे हा आमचा आता पूर्ण बेस तयार झालेला आहे आणि लवकरच आम्ही 2 रेस्टॉरंट ठाणा आणि दुसरीकडे त्याच्यानंतर 3-4 महिन्यात दुसरीकडे सुरू करू आणि त्याच्यानंतर मग आउट ऑफ मुंबई आम्ही सुरुवात करायचा मानस. आणि कोकणात विशेषतः खास करून कोकणात तर आहेच माझं मालवणला. हा पण माझं एक हे की हायवेवर एखादं रेस्टॉरंट असावं. नक्कीच. आणि मॅडमचा अभ्यास म्हणजे आता 30-35 वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये आहे, मला काय गरज आहे नवीन शिकायची, पण तसं नाहीये. त्या नेहमी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही नॉलेज त्या अपग्रेड स्वतः होत असतात. तसं त्या वेगवेगळ्या देशांमध्ये जातात. म्हणजे आता त्या परवाच व्हिएतनामला जाणार आहेत. मगाशी आम्ही बोलत होतो की म्हणजे त्या देशात काय खाद्य संस्कृती आहे, तिथली हॉटेल इंडस्ट्री कशी आहे, ते लोक कसं वर्कर्सना त्यांच्या कस्टमर्सना ट्रीट करतात हे ते बघतायत. तर तुम्ही अर्थातच अपग्रेड होण्यासाठी असा कसा अभ्यास करता ते थोडक्यात. आम्ही पहिला आधी बाहेर आउट ऑफ इंडिया जायच्या अगोदर म्हणजे तिथे रेस्टॉरंट सुरू करायच्या अगोदर काही बाहेर आम्ही जेव्हा जातो तर प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये कशा प्रकारे जेवण मिळतं, कसं सर्व केलं जातं, तिथलं त्यांनी हे कसं जोपासलेले आहे, तिथली संस्कृती, हायजीन हे सगळं बघितलं जातं. त्यासाठी आमचा पहिला एक हे होता की गेल्या वर्षी आम्ही चेन्नईला एक पॉपअप केलेलं की एक 5 स्टार हॉटेलमध्ये आमचं जेवण आम्ही एक 10 दिवस त्यांच्या बरोबर पॉपअप करून आम्ही ते जेवण आमचं सर्व केलेलं. तेव्हा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला, तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आणि आम्हाला लक्षात आलं की चला मालवणी जेवण इथेही लोकांना इतकं आवडलं तर आता बाहेर जायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारे माझा मुलगा तर प्रत्येक ठिकाणी जातो तर तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे खातच असतो. माझी सुनबाई म्हणणार की मित्राला रेस्टॉरंट असतील तिथे जास्त जायला आवडतं. त्यामुळे आम्ही आणि जाताना प्रत्येक वेळी जिथे जातो तिथे अभ्यास करत असतो, कशा प्रकारे काय करतात, तिथल्या लोकांची ओळख करून घेतो, त्यांना माहिती विचारतो. त्यामुळे सोपं जातं बाकी हे करणं. आणि आता आमचे कोस्टल अँड ब्लूम इंटरनॅशनल कोस्टल क्युझिन असल्यामुळे ते खूप गरजेचं आहे. ते पण येतात नक्कीच. त्यामुळे बिझनेस मीट असू दे किंवा मीटिंग्स असू दे आणि कॉन्फरन्सेस. आता चैतन्यमध्ये सुद्धा मला वाटतं रोज 5 ते 6 टेबल फॉरेनर्सचे असतातच असतात. आणि आश्चर्य वाटतं की ते लोक इतकं पुसून जेवतात, मासे पण इतके छान अगदी सिस्टमॅटिक खातात आणि बरं वाटतं, म्हणजे त्यांना आवडतं आपलं ऐकून. तर त्यामुळे अशा प्रकारे अगदी त्यांना मागच्या वेळी तर एक जपानचं एक मासिक घेऊन आलेलं, तिथे चैतन्याचं त्या रेस्टॉरंटचं त्यांच्या मासिकमध्ये नाव होतं. तर ते बघून आम्हालाही इतकं बरं वाटलं आणि ते घेऊन आलेलं ते मासिक आम्हाला दाखवायला असं. त्यामुळे सॅटिस्फाईड कस्टमर्स असतात. नक्कीच. मी सिद्धिविनायकाच्या चरणी अशीच प्रार्थना करेन की तुम्ही नेहमीच यशोदायी होऊ दे आणि बरेच हॉटेल्समध्ये सगळे संतुष्ट सगळे तुमचे ग्राहक होऊ देत अशीच प्रार्थना करेन. आणि तुम्हाला नवरात्रीच्या पुनश्च शुभेच्छा. आणि आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी पण आचार्य 90 FM चे खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला इथे येऊन माझे विचार मांडण्याची संधी दिली. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. तर प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण आज उद्योजिका सुरेखाताई वाळके यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य